अतिथी मान्यवर राम अंबू शेळके साहेब यांच्याकडून यांचे चिरंजीव सुशांत शेळके शेवटचा झेल टिपला होता तो सुशांतने जो झेल टिपला होता त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय। मी विनंती करेन सुशांत आपला पारितोषिक आपण घेऊन जायचं। तर जाऊया पुढच्या सामन्याकडे। फर्स्ट राऊंड लास्ट मॅच ओसरली खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध विचुंबा यांच्यामध्ये। या दरम्यान ओसर्डीचे विद्यमान सरपंच सन्माननीय अरुणजी वाघमारे सर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। त्यांचं मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या माध्यमातून मोठी स्पर्धा यजमान आणि पाहुणे संघाच्या दरम्यान अर्थात विचुंबे आणि उसर्ली खुर्द गावदेवी उसर्ली खुर्द या दोन संघांच्या दरम्यानची लढत मायक्रोफोनवर येतील दीपक पाटील। सामन्याला सुरुवात होते। यजमान उसरली संघ घरच्या मैदानावर खेळतो। या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय उसरली संघानं। तर विचुंबे संघाचे दोन सलामीवीर तंत्रशुद्ध फलंदाज अजित भोईर आणि करण सुरते अशी जोडी मैदानामध्ये आहे। चुरशीची लढत पाहायला मिळाली। मागची लढत अतिशय वाघिवलीवाडा संघाला झोप लागणार नाहीये। अद्वैत संघानं सामना जबरदस्त जिंकला। शेवटचा झेल जो टिपला होता प्रेक्षकांमध्ये आम्ही होतो त्यावेळी प्रेक्षकांना सुद्धा वाटलं नव्हतं हा झेल टिपला जाईल, कारण दोन क्षेत्ररक्षक पाहत होते कोण घेणार, कॉलिंग नव्हतं। त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला तो झेल टिपला गेला। नक्कीच सुशांतचं कौतुक करायला हवं। यावेळेस मात्र पाहायचंय विचुंबे संघ प्रथम फलंदाजी करतोय। क्षेत्ररक्षणात थोडीशी चूक आणि या दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या। गोलंदाज जितेंद्र मुंडे गोलंदाजी करतोय। यजमान उसरली संघ मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत, घरच्या मैदानावर खेळतोय। नक्कीच त्यामुळं उसरली संघ फेवरेट असणार आहे या सामन्यामध्ये, कारण बऱ्याचशा त्या ठिकाणी प्रेक्षक मोठ्या संख्येनं उसरली संघाचे पाठीराखे म्हणून आपल्याला पाहायला मिळतात। विचुंबे एक ताकदवान संघ आहे। अजित भोईर या सामन्यामध्ये करण सुरते नवोदित फलंदाज। यावेळेस मात्र पाहायचा बॅकफुटला गेला चेंडू पॉइंट रिजन मध्ये, डीप पॉइंट रिजन मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात। चेंडू उचलणार फेकण्यात तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा या पहिल्या षटकामध्ये अजून 2 धावा येतात। या 2 धावांच्या मदतीने आता मात्र धावफलक वाढत्या 5 धावा धावफलकावर लागल्या। जितेंद्र मुंडेचं हे पहिलं षटक सुरू आहे। 5 षटकांच्या या सामन्यामध्ये पहिल्या फेरीतली ही चौथी लढत आपल्याला पाहायला मिळते उसरली आणि विचुंबे या दोन संघादरम्यान। पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 9 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहेत। वाईटमध्ये विकेट मारा करतोय। यावेळेस मात्र शफल झाला होता चेंडू फाईन क्षेत्रामध्ये जातोय। अचूक निवड केले फटक्याची आणि चेंडू सीमा पार 4 धावांकरता चौकार।
अजित भोईरच्या बॅटमधून निघालेला दमदार षटकार पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा. यावेळी मात्र स्क्वेअरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी टाईनात आणि पुढच्याच चेंडूवर अजित भोईर एक मोठा मासा गळाला लागलाय. बाद होणारा विचुंबे संघाचा पहिला फलंदाज. दरम्यान एक षटकार मारून बेडी पाटील साहेब आणि राम म्हात्रे साहेब यांच्याकडून लावण्यात आलेलं 500 रुपयांचा मानकरी जरूर ठरलाय अजित, परंतु थोडासा निराश असेल कारण अजून एखाद षटक खेळपट्टीवर थांबला असता तर नक्कीच विचुंबे संघ एक सुस्थितीत एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु मी म्हणेन या ठिकाणी उसरली संघासाठी ही मोठी विकेट हस्तगत करून दिली आहे ते अर्थातच मोठ्या खेळाडूंना हेमंत भगतला यश मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात एक षटकाराच्या मदतीने 11 धावा. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं या ठिकाणी संपलेत. धावफलकावर धावा आपण पाहतोय अजित भोईरच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. 26 धावा झाल्यात. तिसरं षटक नागेश खंडागळे अजून एक अष्टपैलू खेळाडू. उसरली संघाचा घरच्या मैदानावर खेळताना नक्कीच थोडंसं दडपण जरूर असतं कारण एक प्रेशर असतो. आपले प्रेक्षक पाहायला सामना असतात त्यामुळे नक्कीच दडपण जाणवतो. त्यावेळेस पहिला चेंडू आपटला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला होता. बाउन्स झाला होता चेंडू. त्या ठिकाणी 1 धाव मिळते फलंदाजाला. या एकेरी धावेच्या बरोबरीनं संघ पोहोचलाय 27 धावांवर. प्रथम फलंदाजी करणारा विचुंबे आणि उसरली या दोन संघादरम्यान आपण ही लढत पाहतोय. पहिल्या फेरीमधला 4था सामना. आज या स्पर्धेची 4थी रात्र. कोण जाणार सुपर 8 मध्ये कारण सुपर 6 मध्ये ऑलरेडी 6 संघांनी प्रवेश केलाय सुपर 8 मध्ये. आज 2 संघ अजून जाणार आहेत. यावेळी पंच आमच्याकडे वळालेत. जेल खाली पडलाय. या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावांच्या मदतीनं करण सुरतेचा विचार केला तर नक्कीच एक मोठं योगदान देते आपल्या इनिंग मध्ये. कारण या धावा पाहिल्या 30 धावा याच्यामध्ये मोठं योगदान अगदी महत्वपूर्ण योगदान करण सुरतेचं असणार आहे. नागेश गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा शफल झाला होता. फलंदाज शॉर्ट पिच चेंडू होता. फाईन लेग क्षेत्रामध्ये धाडण्याचा प्रयत्न फसला. यावेळी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. हेमंत भगत मेसेज देतोय गोलंदाज नागेशला. हा चेंडू निर्धाव जातोय. 30 धावा धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करतोय नागेश हा गोलंदाज. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 26 धावा आल्यानंतर आता मात्र त्या ठिकाणी धावगतीला ब्रेक देण्याचं काम नागेश खंडागळे यथेच्छ पूर्ण करतोय. करण सुरते आणि जयेश म्हात्रे अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. तोच प्रकार या ठिकाणी हायलाइट्स पाहतो की काय रिप्ले ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. तीच प्रतिक्रिया फलंदाजाकडून. तोच चेंडू गोलंदाजाकडून फाईन लेग क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा कारण पाहायला गेलं तर ज्यावेळी फलंदाज सफल होतात असे शॉट खेळताना त्यावेळी गोलंदाजाचा स्पीड चेक करणं सुद्धा गरजेचं असतं. चेंडू वेगात जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढे सरसावत यावेळी खेळण्याचा प्रयत्न. लगातार 3रा चेंडू निर्धाव जातोय. उसरली संघ यावेळी कमबॅक करताना धावफलकावर 30 धावा लागल्यात. चांगलं कमबॅक करून दिले यावेळी नागेश खंडागळे या गोलंदाजांना. 3ऱ्या षटकाला शेवट होताना सुरेख गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्या षटकामधलं अपयश धुवून काढलंय नागेश या गोलंदाजांना. पुन्हा एकदा तोच प्रकार फलंदाजांकडून. तर या ठिकाणी कमिटमेंट दिसत नाहीये फलंदाजाकडून. लगातार चेंडू निर्धाव खेळतोय करण सुरते हा फलंदाज. पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी करत होता. परंतु या षटकामध्ये तब्बल 4 चेंडू निर्धाव खेळला करण सुरते. आणि जी यशस्वी मालिका होती आतापर्यंत ती मालिका मात्र थोडासा यशस्वीच्या शिखराकडे जातोय. कारण पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात त्या नागेश खंडागळे या गोलंदाजांना आणि चांगलं कमबॅक केलंय. आता मात्र 3 षटकं संपल्यानंतर 10च्या सरासरीनं धावफलकावर धावा लागल्या 30. परंतु येणारी 2 षटकं
उसरली संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, जो मोमेंटम मिळालाय नागेश खंडागळेना, जो मोमेंटम दिलाय नागेश खंडागळेना, त्याच पद्धतीनं यावेळी गोलंदाजी होणार का उसरली संघ? बिचुंबे संघाचा जयेश मात्रे किंवा करण सुरते आक्रमक होणार याचं धावतो होणार यासाठी आपण वळणार आहोत नरेंद्र भगत सर यांच्याकडे. धन्यवाद दीपक पाटिल. तो बड़ा मुकाबला, तगड़ी फाइट यहाँ पर उसरली बनाम बिचुंबे के बीच का मुकाबला. 3 ओवर का खेल, 30 की रफ्तार, 10 की रफ्तार से 30 रन और बिल्कुल मालगाड़ी यहाँ से कोकण रेलवे के ट्रैक से यहाँ से होती हुई और गेंदबाजी के लिए उसरली क्रिकेट टीम की ओर से संजय भगत एक ऑलराउंडर खिलाड़ी, तो जयेश मात्रे उनके ऊपर बड़ी दावेदार. पहले गेंद अक्रॉस द लाइन बैट एंड पैड में से होकर गई, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद अंपायर इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल का नियम क्रमांक 25 का यहाँ पर उपयोग करते हुए गेंद को अतिरिक्त करार देते हुए स्कोर कार्ड में 1 रन के साथ इजाफा 31 के ऊपर. दीपक स्लॉग ओवर का खेल है. इन स्लॉग ओवर में गर आसमानी छक्के लगाते हवाई फायर किया जाता है तो निश्चित रूप से यहाँ पर अच्छा स्कोर बना सकते हैं. अच्छी गेंद थी, स्टीयर किया गेंद को ऑन साइड में. ऑर्थोडॉक्स लॉन्गॉन के क्षेत्र रक्षक ने गेंद को रोका, तब तक बल्लेबाज ने 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया. इस पहले सत्र को अगर देखेंगे तो पहले ओवर 15 रन आए थे, उसके बाद 11 रन आए थे. उसके पश्चात अगर देखेंगे तो बल्लेबाज करण सुरते लगातार 4 गेंदें डॉट हुए, जिसके चलते रन आए 4 और यहां से एक उड़ान भरती हुई गावदेवी उसरली क्रिकेट टीम अपने घरेलू मैदान के ऊपर स्लॉग स्वीप किया है. खिलाड़ी बिल्कुल काफी दूर थे, सिंगल डबल में कन्वर्ट करना चाहते थे. जयेश म्हात्रे थोड़ी सी ढिलाई दिखाते वहां पर सिंगल को डबल में कन्वर्ट नहीं करना चाहते थे. वो जानते थे धोखा वहां पर बन सकता है, जोखिम उठाना नहीं चाहते क्योंकि उन्हें अपने ऊपर भरोसा है. बल्ले से तगड़े और दमदार स्ट्रोक, आसमानी सफर गेंद को कराने की क्षमता उनके अंदर है. क्या उस क्षमता का उपयोग कर पाएंगे मेजबानों के सामने? ये मेहमान टीम, ये सबसे बड़ी देखने वाली बात रहेगी. इस बीच ये ताकत है, दैट इज द टिपिकल जयेश मात्रे, दैट्स गॉन फॉर बिग हिट. धन्यवाद डीजे. इस समय जयेश मात्रे अपनी क्षमता का परिचय देते हुए, कितनी एबिलिटी है उनके अंदर छक्का दागते हुए. इस बीच ऑन साइड में प्रहार करना चाहते थे, टर्न तो जरूर किया गेंद को ऑन साइड में. बिल्कुल सिंगल वहां पर आएगी, सिंगल के साथ टोटल अगर हम देखेंगे यहाँ पर तो 40 के आंकड़े को छूती हुई चौथी और प्रोग्रेस के ऊपर है. मेजबान बना मेहमानों का ये मुकाबला विचुंबे विपक्ष गावदेवी क्रिकेट क्लब उसरली जो इस प्रतियोगिता के आयोजन करता है, उनके बीच में आज की बजनी का पहले दौर का चौथा मुकाबला. इस समय मंच की ओर देखेंगे तो सामाजिक, राजकीय और शैक्षणिक क्षेत्र में, क्रीड़ा क्षेत्र में जिन्होंने उल्लेखनीय काम दिया, ऐसे अतिथि इस मुकाबले का लुत्फ उठाते हुए. अच्छी गेंद इस बार लाइन काफी खराब थी और एक अतिरिक्त रन का इजाफा. गेंदबाज संजय भगत की अगर बात करेंगे, 1 छक्का खाया, 2 वाइड किए, यानी कि डेथोर में जिस अंदाज के साथ अनुशासन भरी गेंदबाजी करना कप्तान उनके ऊपर जिम्मेदारी सौंपते, उस जिम्मेदारी से मुंह मोड़ते हुए संजय भगत. इस बीच बिल्कुल गेंद आ रही है 4 रनों के लिए. यहां पर अंपायर की अगर बात की जाए तो इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल के 2 नियमों का उपयोग कर रहे हैं. नियम नंबर 25, नियम नंबर 26. 25 नियम बता रहे कि वाइड और 26 नियम बता रहे कि बाई 4+1 इज इक्वल टू 5 रन. इस समय आते हुए पहले सुकार, अब इसमें ये अकाल में कहूंगा उसरली क्रिकेट टीम के लिए गति यहाँ पर अच्छी नहीं रख पा रहे, लाइन अच्छी नहीं रख पा रहे और इस बीच बोनस के रूप में 5 रन जुड़ते हुए विचुंबे टीम के स्कोर कार्ड के ऊपर 46 रन और यस मैडी. सैतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर इस समय आता हुआ. 47 रन स्कोर कार्ड के ऊपर लगातार वाइड गेंदें की जा रही है. काफी मैं कहूंगा यहाँ पर काफी नाराजगी की सिकन कप्तान हेमंत के चेहरे पर साफ तौर पे दिखाई दे रहे, क्योंकि नागेश खंडागले ने बहुत शानदार गेंदबाजी की थी. हेमंत ने उनका अच्छा साथ दिया था. जितेंद्र मुंडे ने हालांकि 15 रन खर्च किए थे. टोटल इस समय 47 रन, 47 रन.
दूसरे रन के लिए पलटकर दौड़ना चाहते हैं और यहां पर मौका था, उस मौके को बनाया सिंगल डबल में कन्वर्ट। सिंगल डबल में यहां पर कन्वर्ट होती हुई टोटल 49 के आंकड़े पर चौथी ओवर प्रोग्रेस पर क्या जबरदस्त कड़ी टक्कर यहां पर विचुंबे क्रिकेट टीम गांवदेवी उसरली क्रिकेट टीम के विपक्ष में खेलती हुई। यहां पर अच्छी गेंद ऑन ट्राई किया है, लेकिन मौका था, लेकिन अपने आप को रोका, क्योंकि अतिरिक्त रन इन परिस्थितियों में, इन नाजुक हालातों में देना नहीं चाहेंगे। इसी के साथ 50 के आंकड़े को छूती हुई विचुंबे क्रिकेट टीम, जोरदार तालियां होनी चाहिए। 4 ओवर 50 रन। डीजे मैडी डीजे मैडी चौथी ओवर संजय भगत की 20 रन लेकर आई और इस ओवर में जब देखेंगे तो 4 वाइड गेंद किए थे संजय भगत ने, जिसके चलते बिल्कुल 50 के आंकड़े को यहां पर 4 ओवरों में देखा है विचुंबे क्रिकेट टीम ने। अब बिल्कुल गेंदबाजी के लिए अपने कोटे की दूसरी ओर करने के लिए कप्तान ने अपने द्रुत के इक्के को, यानी कि गांवदेवी उसरली क्रिकेट टीम का जो रिकॉग्नाइज गेंदबाज है, जिसे नागेश खंडागले इस नाम से जाना जाता है, आखिरकार द्रुत के इक्के को इस समय मोर्चे पर लगाया गया है। नागेश खंडागले जब इस विकेट के ऊपर दहाड़ते हैं, अच्छी गेंद, इस बार हुक किया गेंद को, गेंद जा रही है 1 बाउंस 4 रनों के लिए। अश्विनी दीपक कर देखा जाए तो खिलाड़ियों की हौसला अफजाई बहुत जरूरी है और उसी के साथ खेल काफी ऊंचा उठता हुआ यहाँ पर। और एक बार हुक करना चाहते थे, गेंद हवा, बिल्कुल गेंद बल्ले का वो कांटेक्ट नहीं हो पाए जिसके ऊपर किसी रन की मोहर यहाँ पर लगी हो, लेकिन डॉट के साथ यहाँ पर कमबैक दिलाते हुए नागेश खंडागले इस ओवर में। बल्लेबाजी की अगर बात करेंगे तो करण सुरते काफी जमकर डटकर मोर्चे पर लगे हुए हैं और नागेश खंडागले की जो गेंदबाजी की चुनौती है उसका स्वीकार किया। दहाड़ना पड़ेगा नागेश खंडागले को इस ओवर में, अगर करण सुरते को रोकना है तो। और द विकेट, फिर एक बार हुक किया गेंद को, बिल्कुल गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के बाहर। 1 बाउंस 4। इस समय विचुंबे के सम्मान्य बीडी पाटिल साहब और राम मात्रे विद्यमान सरपंच साहब, इनकी ओर से हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। हौसला अफजाई की जा रही है इन विचुंबे क्रिकेट टीम के खिलाड़ियों को, क्योंकि वो जानते ये मुकाबला काफी कड़ा है और बड़ा है और इस कड़े और बड़े मुकाबले में जब बड़ी पारी यहाँ पर बल्लेबाज के बल्ले से पनपती है, बड़े स्ट्रोक लगते हैं, हवाई फायर होता है, तो निश्चित रूप से सम्मानजनक स्थिति बन पाएगी। यहाँ पर फिर एक बार दिशा देने का प्रयास किया था, लेकिन इस बार देखेंगे सिंगल लिए 22 के रूप में। अंपायर सूर्यकांत अड़ाव सर बता रहे हैं कि गेंद बल्ले से बिल्कुल किसी प्रकार से स्पर्श नहीं हुई थी, लेकिन 22 के रूप में 1 रन यहाँ पर आते हैं। टोटल 59 रन इस समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर। प्रति छक्के के लिए 500 रुपए का इनाम सम्मान्य बीडी पाटिल साहब और राम मात्रे, इनकी ओर से हौसला अफजाई। लोहा घरों में अब हथौड़ा मारने की जरूरत है। अच्छी गेंद, फुल अवलेन गेंद थी, बिल्कुल प्रहार करना चाहते थे, लेकिन बल्लेबाज चूंकि बैट एंड पैड में से होती हुई गेंद विकेट कीपर हेमंत भगत के दस्तानों में चली गई। वापसी कराते हुए कमबैक इस गेंद के साथ नागेश खंडागले इस मुकाबले में करते बिल्कुल पहले दौर का ये चौथा मुकाबला मेहमान और मेजबानों के बीच में। बहुत अच्छी मेहमान नवाजी यहाँ पर की है मेजबानों ने और बिल्कुल उनकी खातिरदारी भी करते हुए। अच्छी गेंद आ रही है मिड विकेट के रीजन में, सिंगल कैरी की है
दूसरी की गुंजाइश खत्म। 5 ओवर का खेल समाप्त। स्कोर कार्ड के ऊपर 60 रन और जीत के लिए 61 रनों की आवश्यकता। तो मैं टॉस के लिए आमंत्रित करना चाहूंगा सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा और देवत क्रिकेट टीम के कप्तान। देवत और चिंचपाड़ा क्रिकेट टीम के कप्तान, टॉस के लिए आपको आना है। तो बिल्कुल 61 रनों का टारगेट रहेगा और डीजे मैडी आपको एक मौका। या ठिकाणी आपण मंचावर पाहतो सन्माननीय बळीरामजी म्हात्रे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय वासुदेवजी भिंगारकर साहेब, राम म्हात्रे साहेब, बीडी पाटील साहेब, बळीरामजी म्हात्रे साहेब या तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा या ठिकाणी खेळली जाते। 61 धावांचा लक्ष्य, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मी तर म्हणेन दीपक या ठिकाणी मोठं शिव धनुष पेलावं लागेल ते उसरली क्रिकेट संघाला, कारण ज्या प्रकारची गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये विशेषतः संजय भगत यांनी जो ढिसाळपणा दाखवला आणि त्या ढिसाळपणा कशा प्रकारे उसरली क्रिकेट संघाच्या पथ्यावर पडला, 20 धावा कुठून काढल्या आणि 60 धावा आपण या 5 षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी पाहतो। तर या 61 धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी हेमंत भगत आणि टीम या ठिकाणी सतत असताना तर मायक्रोफोनवर येतील यावेळेस दीपक पाटील। थँक्यू नरेंद्र भगत सर। घरच्या मैदानावर यावेळी उसरली संघ खेळतोय, त्यामुळं तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा यावेळी उसरली संघाकडे लागल्यात, कारण एवढी मोठी शृंखला सरपंच चषकाचं आयोजन नक्कीच सन्माननीय विश्वासजी भगत साहेब असतील, हरेश्वर भगत साहेब असतील यांच्या मार्फत एक जबरदस्त शृंखलेचं आयोजन आपण पाहताय। आज या सरपंच चषक 2017ची 4थी रात्र आणि या 4थ्या रात्रीत खऱ्या अर्थानं जे आकर्षण होतं, यजमान उसरली संघ या मैदानावर खेळतोय। यावेळेस गरज आहे ती 61 धावांची आवश्यकता असताना यावेळी 2 सलामीवीर, तगडे सलामीवीर मैदानामध्ये शिरकाव करतात। परंतु खऱ्या अर्थाने कौतुक करायला हवं ते विचुंबे संघाचं की ज्यांनी 5 षटकांमध्ये तब्बल 60 धावा काढल्या। मागचा सामना आपण पाहिला असाल, 56 धावा करताना शेवटच्या चेंडूवर सामना गेला होता। म्हणजे विश्लेषण करायचं झालं तर धावांचा पाठलाग करताना या मैदानावर दमछाक होते, कारण हे चित्र आम्ही 4 रात्री पाहिलंय। त्यामुळे दमछाक होणार का उसरली संघाची, की सहजरित्या घरच्या मैदानावर खेळताना घरच्या प्रेक्षकांना खुश करणार उसरली संघ, याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात। परंतु 61 धावांचा विचार केला तर तब्बल 10 धावा अशा आहेत ज्या वाईटच्या स्वरूपात नरेंद्र भगत सर आल्यात। 10 धावा वाईटच्या स्वरूपात मिळाल्यात, म्हणजे 10 वाईट जर का वाचवले असते तर 50 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या असत्या। यावेळेस 61 धावा नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय देवत क्रिकेट संघाचा संघनायक आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा, देवत आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा दोन्ही संघनायकांना विनंती असेल मित्र आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। दुसरा कॉल असेल हा आपल्यासाठी, येणारा कॉल आपल्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येईल, तर देवत आणि चिंचपाडा क्रिकेट संघाचा संघनायक नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। उसरली संघाचे 2 तगडे सलामीवीर आणि 2 प्रमुख फलंदाज यावेळी स्ट्राईक एंडला पाहतोय आपण। उसरली संघाचा हुकमी एक्का हेमंत भगत, तर नॉन स्ट्राईक एंडला हरेश मुंडे, जो जबरदस्त फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू। यावर्षी एक डेची टुर्नामेंट जेव्हा झाली होती बंगली परिवार आयोजित, त्यावेळी अर्धशतक याच मैदानावर झळकावलं होतं हरेश मुंडेनं। परंतु यावेळेस मात्र या नाईटच्या टुर्नामेंटमध्ये, मोठ्या टुर्नामेंटमध्ये कशा प्रकारे खेळ करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यावेळेस विचुंबे संघाचा गोलंदाज स्ट्रायकर जगदीश भिंगारकर पहिलं षटक घेऊन येतोय। समोर फलंदाज हेमंत भगत, नॉन स्ट्रायकरचा फलंदाज हरेश मुंडे। 61 धावांचं लक्ष्य दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय।
पहिला चेंडू घेऊन जगदीश तयार, समोर हेमंत भगत शेतकरी या नावानं प्रसिद्ध. पहिल्याच चेंडूवर यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता हेमंतनं. पहिलाच चेंडू परतवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु हा कट उधळून लावलाय. तो जगदीश भिंगारकरनं सुरेख सुरुवात केली विचुंबे संघाकडून. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय, पहिला चेंडू निर्धाव टाकतोय हेमंत भगत. आक्रमक कसा फलंदाज ओळखला जातो. 61 धावांचं लक्ष्य म्हणजे 12ची सरासरी जवळजवळ राखायची आहे. आणि अशा वेळी हेमंत भगत जर 3 षटक खेळपट्टीवर उभा राहिला तर हे आव्हान लिलया पूर्ण करू शकतो उसरली संघ. याची जाणीव पाठीराख्यानं आहे. या दरम्यान सन्मान्य बी.डी. पाटील साहेब, त्याचप्रमाणे राम म्हात्रे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गोलंदाजाला दिला जाईल. हौसला अफजाई या ठिकाणी केली जाते. यस दीपक. नक्कीच विचुंबे संघाचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु उसरली संघाचं मनोधैर्य कसं वाढणार. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय, एक मोठी सफलता. हेमंत भगत शेतकरी परतलाय कोणत्याही प्रकारचं योगदान न देता. सपशेल निराशा. पहिले पॉवर प्लेचे 3 चेंडू निर्धाव खेळून या ठिकाणी विकेट सुद्धा बहाल केल्या. ती हेमंत भगतने एक जोरदार झटका मी म्हणेन यावेळेस उसरली संघाला. सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा संघाला विनंती असेल, सूचना असेल, आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये धाव घ्या, लवकरात लवकर धाव घ्या, अथवा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. पहिले 3 चेंडू जगदीश भिंगारकरनं टाकलेत निर्धाव, आणि या सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरणार का. खऱ्या अर्थानं हरेश मुंडे एक नक्कीच चांगला फलंदाज खेळपट्टीवर उभा आहे. नागेश खंडागळे इंटर झालाय. सुनील चिमणे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा आणि देवत या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस चेंडू होता चौथा, परंतु फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त या ठिकाणी कमिटमेंट पाहायला मिळते गोलंदाजाकडून. चौथा चेंडू यावेळेस मात्र निर्धाव टाकतोय. हे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे की टेस्ट मॅच सुरू आहे हा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल, कारण उसरली संघ यावेळी घरच्या मैदानावर खेळतोय आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर नक्कीच प्रेक्षकांची निराशा करतोय. पहिले 4 चेंडू जगदीश भिंगारकर या गोलंदाजानं फेकलेत निर्धाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, दडपण जाणवतोय फलंदाजांसमोर. यावेळी नागेश खंडागळे हा फलंदाज आहे. पहिले 5 चेंडू जगदीशने टाकलेत निर्धाव. काय मेडन ओव्हर टाकणार का, निर्धाव षटक या स्पर्धेमधला पडणार का जगदीश भिंगारकरचा. शेवटचा चेंडू घेऊन समोर फलंदाज नागेश. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता, लोअर फुल टॉस, फक्त हलकासा फ्लिक केलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये येतोय. फक्त 1 धाव घेणं पसंत केलं या ठिकाणी. या एकेरी धावेच्या मदतीनं षटक निर्धाव जरूर जात नाहीये, परंतु जगदीश भिंगारकरनं मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेत. जबरदस्त गोलंदाजी केली या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 1 धाव देताना हेमंत भगत सारखा दिग्गज फलंदाजाला माघारी परतवला. राष्ट्रधन्य ते मराठी लढले शूरवीर त्या स्वराज्यासाठी. अनमोल प्राणांची त्यांनी दिली आहुती, अनमोल प्राणांची त्यांनी दिली आहुती. त्यांच्या पराक्रमाची इतिहास आज दे प्रचिती. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. सुरेख गीत डीजे मास्टरच्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा देतोय. तर त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरल्या या उसरलीच्या मैदानावर. या ठिकाणी विचुंबे संघ या सामन्यामध्ये हवी ठरतोय. नागेश खंडागळेसाठी हा चेंडू पाहायचा आहे. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पहिली अवांतर धाव या ठिकाणी येते अविनाश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये.
या एकेरी धावेनं 2 धावा धावफलकावर लागल्यात. तब्बल 61 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर बॅकफुटवर पाहायला मिळतोय तो यजमान उसरली संघ. सुरेख गोलंदाजी केले, चांगलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. ती बिचुंबे संघाकडून अजित भोईरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर दिमागदार खेळ या मैदानावर केलाय बिचुंबे संघानं. शॉर्टपिच चेंडू होता, नागेश खंडागळे सावध पवित्रा घेतलाय, थोडासा या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हरच्या दिशेला फक्त 1 धाव घेतली जाते, 1 धाव मिळते. धावांसाठी झगडावं लागते मी म्हणेन यावेळेस मैदानामध्ये ते उसरली संघाला 1-1 धावांसाठी झगडावं लागते. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा ठेवलाय, अचूक वेग पाहायला मिळतंय. गोलंदाजाचं गोलंदाजीवर चांगलं नियंत्रण या ठिकाणी. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं 1 धाव घेणं पसंत केलंय. हरेश मुंडे सारखा आक्रमक फलंदाज एकेरी धाव मैदानावर घेतोय. त्यामुळे मी म्हणेन नक्कीच या सामन्याचं दडपण काय असेल, कारण कोणत्याही परिस्थितीत आता मात्र विकेट फेकायची नाहीये हा निर्धार मात्र हरेश मुंडेनं केलाय. हा निर्धार नागेश खंडागळेनं केलाय, कारण त्या दोघांना माहिती आहे 5 षटक खेळपट्टीवर राहिला तर उसरली संघ कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो आणि कलाटणी देणारा हा पहिला चौकार येतोय. उसरली संघासाठी मिळणाऱ्या या 4 धावा. चौकार आलाय नागेश खंडागळे, नक्कीच मोठा खेळाडू आहे. दोन्ही मोठे खेळाडू यावेळी मैदानामध्ये. प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे जर हे 2 खेळाडू खेळपट्टीवर टिकले तर उसरली संघ नक्कीच विजयाच्या समीप जाऊ शकेल. परंतु आता मात्र अगदी विचारपूर्वक फलंदाजी सुरू आहे. ज्या ठिकाणी वाटलं चेंडू चांगले पडतात, एकेरी धाव घेणं पसंत केलंय, वाटलं शॉर्टपिच चेंडू आहे, चौकार मारलाय नागेशनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सफल झाला होता, जबरदस्त फटका. चेंडू सीमा पार जातो, 1 टप्पा पडल्यानंतर फाईन क्षेत्रामध्ये येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं उसरली संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचल्या. 12 धावा धावफलकावर लागल्या. धावांचं वेग वाढवण्यास सुरुवात केलंय. नागेश खंडागळेनं ओळखल्या यावेळी चेंडू आणि धाव्याच्यातलं अंतर वाढत चाललंय. अशा 2 चौकार मारून 8 धावा पटकन कमी केल्यात. आता मात्र 12 धावा झाल्यात 61 धावांची आवश्यकता असताना. अविनाश पाटील थोडासा महागडा गोलंदाज यावेळी ठरलाय, कारण पहिल्या षटकामध्ये लाजबाब गोलंदाजी केली होती. जगदीश भिंगारकर या गोलंदाजानं फक्त 1 धाव दिली होती. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळते, शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते. कोण जिंकणार ही लढत मोठ्या संख्येनं दोन्ही संघाचे पाठीराखे मैदानामध्ये आहेत. पुन्हा एकदा शॉर्टपिच चेंडू, तोच वळण दिला. यावेळेस चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, 1 दमदार फटका, चेंडू सीमा पार, चौकार. यावेळी साजरी करतोय. नागेश खंडागळे या फलंदाजांना पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करून दिलंय ते उसरली संघाला. चौकारांचे हॅट्रिक या ठिकाणी साजरं करताय. नक्कीच सुरेख फलंदाजी यावेळी मैदानामध्ये. गोलंदाज अविनाश पाटील महागडा ठरतोय. यावेळी गोलंदाजी करताना लगातार 3 चौकारांचा मार खालाय. यावेळेस मात्र पाहिलं बॅकफुटला जाऊन 1 धाव घेणं पसंत केलंय. पॉइंट रिजन मध्ये एकेरी धावेच्या मदतीनं आता मात्र स्ट्राईक रोटेट करतोय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते, विचारपूर्वक सोच समजपूर्वक फलंदाजी पाहायला मिळते. खराब चेंडू पाहिले, 3 चौकार मारले. चांगला चेंडू पाहायला 1 धाव घेऊन स्ट्राईक ठेवली आपल्याकडे. अविनाश पाटीलने दिलं या षटकामध्ये तब्बल 16 धावा आणि 2 षटक संपल्यानंतर धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 1 बाद 17 धावा.
2 षटकं संपल्यानंतर 17 धावा झाल्या, 61 धावांचा पाठलाग करतोय. 18 चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. 3 षटकं 44 धावांची आवश्यकता यावेळी पाहायला गेलं तर जवळपास 15ची सरासरी आहे. 15ची सरासरी राखावी लागणार आहे. आता मात्र इथून प्रत्येक षटका मागे नागेश खंडागळेकडे ती क्षमता हरेश मुंडे अद्यापर्यंत पाहायला गेलं तर फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. हरेश मुंडे नक्कीच एक मोठा खेळाडू ओळखला जातो, परंतु त्या ठिकाणी नागेश खंडागळे चांगली फलंदाजी करतोय. मागच्या षटकांमध्ये तब्बल 3 चौकार हॅट्रिक साधली होती आणि पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंगत निर्माण केले आहे ती उसरली संघाला. पहिलं षटक विचुंबे संघाच्या नावावर होतं, दुसरं षटक नक्कीच मी म्हणेन उसरली संघाच्या नावावर आहे. प्रत्येक षटकामागे या ठिकाणी खेळ बदलतोय. पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर स्वतः त्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिल्यानंतर यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडासा निराश नागेश आपल्या फलंदाजीवर. चेंडू सरळ जातोय निर्धाव. नक्कीच जगदीश भिंगारकरला शप्पल होऊन खेळणं एवढं सोपं नाहीये, कारण या गोलंदाजाचा वेग एवढा आहे की चेंडू टप्पा पडल्यानंतर दिसेनासा होतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कारण आपण पहिलं षटक पाहिलं होतं, जवळपास 4 चेंडू निर्धाव टाकले होते जगदीश भिंगारकर या गोलंदाजाला. यावेळेस मात्र थोडासा स्लो पद्धतीचा चेंडू, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू ढकलला डीप पॉइंट रिजन मध्ये, सीमा रेषेजवळ जातोय आणि यावेळेस मात्र अजून एक चौकार नागेश खंडागळेच्या बॅट मधून निघालेला. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 4 चौकारांच्या मदतीनं हा डाव सावरलाय नागेश खंडागळे या फलंदाजाला. जगदीश भिंगारकर ज्यानं पहिल्या षटकामध्ये 1 धाव दिली होती, आता मात्र या षटकामध्ये चौकाराचा मार खालाय, कारण या ठिकाणी धावगती वाढवावी लागणार आहे ती उसरली संघाला. यावेळेस हा चेंडू येतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. 1 टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमा पार जातोय. अजून एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. टाळ्यांच्या गजरामध्ये उसरली संघाकडून स्वागत केलं जात आहे. सुरेख फलंदाजी, तब्बल 5वा चौकार नागेश खंडागळेनं मारलाय आणि या सामन्यामध्ये आणून ठेवलंय मी म्हणेन, कारण जगदीश भिंगारकरला मारणं सोपं नव्हतं आणि आता मात्र ही किमिया केली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये सावध पवित्रा घेतल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडस आक्रमण आणि आता मात्र अजून आक्रमण. त्यावेळेस हा चेंडू पाहायचा, विकेटच्या मागे गलीमध्ये चेंडू जातोय. 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळणार. लेग बाईकच्या स्वरूपात ही धाव येते. या एकेरी धाबेच्या मदतीनं आता मात्र उसरली संघाची धावसंख्या पोहोचली ती तब्बल 26 धावांवर. 26 धावा झाल्या. ते यावेळी हरेश मुंडेला बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक मिळते. चांगली फलंदाजी सुरू आहे यावेळी मैदानामध्ये, कारण हेमंत भगत बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणं गरज आहे. खेळपट्टीवर टिकून चालणार नाहीये तर धावा सुद्धा जमवणं गरजेचं असणार आहे. कारण पाहायला गेलं तर ही एक अशी जोडी आहे जी संघाला विजय मिळवून देऊ शकते. त्या जोडीमध्ये ती क्षमता, दोन्हीही नावाजलेले फलंदाज आहेत, दिग्गज फलंदाज आहेत आणि कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देऊ शकतात. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू वळण दिलाय. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपला तयार आहे, पण 2 धावा मात्र रोखू शकला नाही. या दुहेरी धावांच्या योगदानानंतर 28 धावा झाल्यात. 61 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी. त्या ठिकाणी उसरली संघ कोण जिंकणार ही लढत, कारण 61 धावांचं मोठं आव्हान यावेळी मैदानामध्ये ठेवलंय. त्यामुळे नक्कीच धावांचा पाठलाग करणं या मैदानावर मी आधीच म्हणालो होतो दमछाक होते आणि ती दमछाक जाणवते आणि त्यात घरच्या मैदानावर खेळताना दडपण अजून जाणवते. परंतु आता मात्र मी म्हणेन गाडी थोडीशी रुळावर आले. चांगल्या धावा आता मात्र पाहायला मिळतात त्या उसरली संघाच्या. फलंदाज जगदीश भिंगारकर थोडासा महागडा. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. दुसरा सलामीवीर हरेश मुंडे यावेळी मैदान सोडतोय.
दोन्ही सलामीवीर तंबूमध्ये परतलेत. यावेळेस दुसरा सलामीवीर हरेश मुंडे सुद्धा साथ सोडतोय नागेश खंडागळेची. जगदीश भिंगारकरचं हे तिसरं षटक. या षटकामध्ये जगदीश भिंगारकरनं दिल्यात 11 धावा. जगदीश भिंगारकरचं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं तर 2 षटकं, धावा दिल्यात 12 आणि दोन्ही सलामीवीरांना बाद केलाय. तर अगदी महत्वपूर्ण योगदान नरेंद्र भगत सर पाहायला गेलं तर जगदीश भिंगारकरनं दिलंय. येणारी 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु या 12 चेंडूंमध्ये तब्बल धावा करायच्या त्या 33 धावा. पण या 33 धावा करताना उसरली संघ घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांची मनं जिंकणार का विचुंबे संघाच्या मनात वेगळंच काही आहे, असं काही घडू देणार नाहीये. याचा धावतो वडा रंगासाठी आपण या थरारक सामन्यामध्ये वळणार आहोत नरेंद्र भगत सर यांच्याकडे. धन्यवाद दीपक. बड़ा मुकाबला यहाँ पर निश्चित रूप से हम एंजॉय कर रहे हैं. 12 गेंदे 33 रनों की आवश्यकता. अब बारी है जिसकी लाठी उसकी भैंस. आखिरकार कौन इस मुकाबले में ताकतवर होगी. अगर इस मुकाबले में जीत हासिल करनी है तो निश्चित रूप से हेमंत नागेश खंडागले को दहाड़ कर बल्लेबाजी करनी होगी. तो निश्चित रूप से गेंदबाजी की बात करेंगे तो सही सटीक लाइन और लंबाई के साथ अगर गेंदबाजी रोशन भोई यहाँ पर कर पाते हैं तो निश्चित रूप से लोहा लोहे से जब टकराता है तो चिंगारियां भड़क उठती है. क्या ये 2 लोहे एक दूसरे से लोहा लेंगे और निश्चित रूप से दर्शक इन चिंगारियों पर इस गुलाबी ठंडी में अपने हाथ जरूर सेकेंगे. तो इस बीच पहली गेंद और द विकेट. अच्छी गेंद, बल्ले का फेस खोला है, प्रॉपर टाइमिंग का अभाव वहां पर और एक सफलता. बैक टू पैवेलियन उस सर्दी क्रिकेट टीम का और एक खिलाड़ी वापस. बिल्कुल कैच थमाकर अपने खेमे की तरफ लौटते हुए समीकरण अब बदलता हुआ. आने वाली 11 गेंदें 33 रनों की आवश्यकता. अरुण भगत इस समय बीच मैदान पर पहुंच चुके हैं. तो बिल्कुल गेंदबाजी के लिए शानदार गेंदबाज. लॉफुल टॉस था, इनवाइट किया था यहाँ पर वाइड के साथ अतिरिक्त रन संख्या में इजाफा. टोटल इस समय 29 रन. और जिस प्रकार बेड़ी पाटिल साहब और राम मंत्री साहब जिनकी ओर से प्रति विकेट के लिए 500 रुपए का इनाम जीतते हुए गेंदबाज रोशन भोईर इस समय हमने देखा था पिछली गेंद के ऊपर, लेकिन उसके पश्चात अपनी गेंदबाजी में लाइन और लेंथ जो कि बरकरार नहीं रख पाए, जिसके चलते जो कि वाइड का सामना करना पड़ा था. और द विकेट. अच्छी गेंद, इन स्विंग यॉर्कर और 500 रुपए का इनाम. धन्यवाद डीजे. तो लगातार विकेटों का पतन यहाँ पर जारी होता हुआ और शानदार गेंदबाजी करते वापसी अपनी गेंदबाजी में रोशन भोईर यहाँ पर कराते हुए 2 सफलताएं चटकाए, 1 वाइड दी है. समीकरण आंकड़े काफी तेजी के साथ तब्दील होते हुए 10 गेंदें 32 रनों की आवश्यकता. सरपंच ट्रॉफी 2017 वर्ष 4था इस समय हम एंजॉय कर रहे हैं. मेजबान बनाम मेहमानों के बीच का मुकाबला. और द विकेट. अच्छी गेंद, बल्ले का फेस खोला. कुमुद पाटिल ने गेंद की पिच तक नहीं पहुंचे. सिंगल बस वहां पर आएगी. इस सिंगल के साथ स्ट्राइक रोटेट होती हुई टोटल इस समय हम देखेंगे 30 के ऊपर. अभी भी देखेंगे तो जीत के लिए 9 गेंदें 31 रनों की आवश्यकता. दिल्ली काफी दूर है यहाँ पर मैं कहूंगा उत्सर्गी क्रिकेट टीम के लिए. अब रेलवे से या
बिल्कुल जमीन से सफर करके ये सफर तय नहीं होने वाला है। अब यहाँ पर हवाई सफर करने की जरूरत होगी उत्सर्ली क्रिकेट टीम को। और द विकेट बिल्कुल ऑन साइड में प्रहार करना चाहते थे, गेंद बिल्कुल विकेट कीपर गैदर नहीं कर पाए। वाइड 1+1 यानी कि दो इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल के 25 और 26 रन यहाँ पर उपयोग करते, दो अतिरिक्त रन, समीकरण फिर से बदलता हुआ 9-29 रन। 9 गेंदे 29 रनों की आवश्यकता है। हैरतअंगेज मुकाबला, काफी कांटे की टक्कर, एक आध दूसरा बड़ा हिट इस मुकाबले में कमबैक करा के दे सकता है। अच्छी गेंद थी, बिल्कुल स्टीयर किया गेंद को, दूसरे रन के लिए पलटकर दौड़ना चाहेंगे क्या? बिल्कुल 2 रन के लिए पलटकर दौड़े। 2 रन यहाँ पर, इन 2 रनों के साथ आंकड़े फिर से तब्दील होते। 8 गेंदे 27 रनों की आवश्यकता टोटल इस समय स्कोर कार्ड के ऊपर 34 रन। 34 रन। कुमुद पाटिल ऑन स्ट्राइक। अच्छी गेंद, बल्ले का बेस तो जरूर खोला है यहाँ पर। इस बार प्रॉपर टाइमिंग तो नहीं किया था, लेकिन गेंद को वहां पर बहुत शानदार तरीके से रोका। वहां पर निश्चित रूप से 5 रन बचाए। तारीफ करूंगा मैं इस क्षेत्र रक्षक की जिसने 5 रन वहां पर बचाए, बिल्कुल विचुम्बे क्रिकेट टीम के लिए। समय नहीं लेना दोस्तों, मुकाबला जल्द से जल्द आपको जिताना, बिखरना है मुकाबले को, मैच को जारी रखना है। बिल्कुल टोटल की बात करेंगे तो इस समय 35 रन, अभी भी 7 गेंदे और 26 रनों की आवश्यकता। 7-26 बड़े हिट, माइटी हिट। कुमुद पाटिल ने अच्छा प्रयास किया था। और द विकेट, अच्छी गेंद, इस बार प्रॉपर टाइमिंग, दैट इज द फ्लैट स्लैश 6, दैट्स गॉन पर बिग हिट। ये मुकाबले का करवट बदलने वाला छक्का हो सकता है क्या? ये सबसे बड़ा सवाल बीच विकेट से उठता हुआ डीजे। आखिरी गेंद, बिल्कुल 7 गेंदें 27 रनों की आवश्यकता थी। छक्का दागा बल्लेबाज अरुण भगत ने। अब आने वाली 6 गेंदें 21 रनों की आवश्यकता। कई मरतबा क्रिकेट में ऐसे हमने मौके देखे। मुझे योगेश म्हात्रे स्मृति चषक का एक मुकाबला याद आता है जिस समय गुलशन म्हात्रे ने शानदार बल्लेबाजी की थी। 29 रनों की आवश्यकता थी और 29 रन एक ओवर में, आखिरी ओवर में जुटाए थे। लेकिन क्या यहाँ पर ऐसा कारनामा करने देंगे? क्योंकि जिस अंदाज के साथ, लाइन और लेन के साथ गेंदबाजी की, विचुम्बे के गेंदबाजों ने जाबाज गेंदबाजी की थी। अब नीलेश जुवेकर इस समय गेंदबाजी के लिए विचुम्बे क्रिकेट टीम की ओर से। तो स्ट्राइक एंड पर निश्चित रूप से कुमुद पाटिल स्ट्राइक एंड पर है। नितेश जुवेकर अपनी 100 की अंतिम ओवर की 6-21। नीलेश जुवेकर बिल्कुल स्टंप्स वहां पर बिखेर देंगे और एक सफलता। मैंने आपको मौका, आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं। लागला मिठू बोलैया। गंदा डीजे आने वाले 5 गेंदें 21 रनों की आवश्यकता। काफी तगड़ा मुकाबला, काफी करारे प्रहार किए जा रहे, प्रतिकार किया जा रहा है। कुमुद पाटिल ने प्रयास किया था लेकिन कामयाबी ने उनका कदम नहीं चूमा, बल्कि कामयाबी ने कदम चूमा नीलेश जुवेकर के और 500 रुपए का इनाम के हकदार बने, जो कि बीडी पाटिल साहब और राम म्हात्रे साहब जिनकी ओर से दिया जाएगा। और एक विकेट का पतन।
तीसरे अंपायर की मदद लेना चाहेंगे यहाँ पर। बिल्कुल आने वाली 4 गेंदें 20 रनों की आवश्यकता। यहाँ पर 4 गेंदें 20 रनों की आवश्यकता। बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड पर हम अरुण भगत को देख पा रहे हैं। तो राकेश भोई नॉन स्ट्राइक एंड पर। राइट आर्म ओवर द विकेट। इस समय गेंदबाजी के लिए तैयार। 4-20 का समीकरण। 4 गेंदें 20 रनों की आवश्यकता। ये गेंद अच्छी गेंद थी, बिल्कुल ऑन साइड में टर्न किया गेंद को। सिंगल आएगी, दूसरे के लिए पलटे। 2 रन पर दौड़कर पूरे किए। इन 2 रनों के साथ दोनों गेंदों के बीच का अंतर कम होता हुआ 3 गेंदें जीत के लिए 18 रनों की आवश्यकता। अब 3 छक्के, लगभग 3 छक्के। यहाँ पर निश्चित रूप से मैं तारीफ करूंगा इस पारी में विचुम्बक क्रिकेट टीम के गेंदबाजों की बहुत ही शानदार गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी की बांध के रखा है, कस के रखा है। यहाँ पर अच्छा स्ट्रोक। यहाँ पर पहला छक्का तो आया है, बहुत ही शानदार। बिल्कुल अरुण भगत के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का। आने वाली 2 गेंदें और 12 रनों की आवश्यकता। और 2 बड़े हिट इस मुकाबले में रोमांचकता ला सकती है। लेकिन यहां पर अरुण भगत ने बिल्कुल अपना दमखम दिखाया। ज्यादा समय नहीं लेना दोस्तों, मुकाबला जारी करने, काफी सारे मुकाबले खिलाने। 2 गेंदें 12 रनों की आवश्यकता। अंपायर काफी तेजी वहां पर दिखानी है आपको मुकाबला जारी करने के लिए। 2-12 का समीकरण। यहाँ पर 2-12 का समीकरण। 2 छक्के लग पाएंगे क्या, ये सबसे बड़ा सवाल यहाँ पर रहेगा, क्योंकि ये 2 छक्कों के ऊपर और ये 2 गेंदों के ऊपर इस मुकाबले का पूरा भविष्य निर्भर यहाँ पर करता है। तो बिल्कुल गेंदबाजी में तो बहुत शानदार नीलेश जुवेकर ने गेंदबाजी की थी। 2 सफलताएं चटकाई थी, फिर 2 रन आए थे, फिर चौथी गेंद के ऊपर छक्का दागा है, जबकि 3 गेंदों में 18 रनों की जब जरूरत थी। पूर्वार्ध में काफी शानदार किया था गेंदबाजी का, क्या उत्तरार्ध भी उसी प्रकार रख पाएंगे, ये सबसे बड़ा सवाल इस समय। अच्छी गेंद यहाँ पर, दिशा काफी खराब, ऑफ स्टंप से बाहर गेंद को पिच किया और एक वाइड के साथ अतिरिक्त रन जो कि उत्सर्गी खुद के टीम के खाते में जुड़ता हुआ। टोटल की मैं बात करूंगा 50 रन। तालियां होनी चाहिए इन 50 रनों के लिए, जोरदार तालियां होनी चाहिए। 2 गेंदें 11 रनों की आवश्यकता। 61 के लक्ष्य का पीछा कर रहे। किसने सोचा था इस पड़ाव तक ये मुकाबला पहुंचेगा। और द विकेट और एक बार ऑफ स्टंप के सीध में गेंद को कर रहे लगातार। यहाँ पर और एक वाइड, अतिरिक्त रन संख्या में इजाफा। टोटल 51 के ऊपर 2 गेंदें और जीत के लिए 10 रनों की आवश्यकता। रोमांचक मुकाबला। छक्का दागने के पश्चात क्रिकेट का प्रेशर क्या होता है। हेलो, छक्का दागने के पश्चात क्रिकेट का छक्का दागने के पश्चात क्रिकेट का प्रेशर क्या होता है, वो प्रेशर यहाँ पर बिल्कुल हैंडल नहीं कर पा रहे। गेंदबाज की मैं बात करूंगा नीलेश जुवेकर की। लगातार 2 गेंदें वाइड किए। समीकरण काफी तेजी के साथ आंकड़े यहाँ पर बदलते हुए 2 गेंदें जीत के लिए 10 रनों की आवश्यकता। बड़ी हिट, मुकाबले में रोमांचकता। ओवर द विकेट। अच्छी गेंद, शानदार। अपने तर्कस का सबसे खतरनाक अस्त्र का उपयोग किया। ब्लॉक होल्ड में गेंद को बिल्कुल किया और बिल्कुल मैं कहूंगा जो उम्मीद उठ रही थी बीच मैदान के ऊपर, उस उम्मीद को यहाँ पर खत्म किया। और डीजे मैडी ले गई दिल मेरा मन चली, ले गई दिल मेरा मन चली। धन्यवाद डीजे। तो इस गेंद का इंतजार था विचुम्बे के क्रिकेट समर्थकों को खलीबली करने का, और डीजे मैडी ने भी वो धुन यहाँ पर बजाते हुए, क्योंकि आखिरी गेंद और जीत के लिए बहुत बड़े लक्ष्य की आवश्यकता है। 10 आखिरी गेंद। मुकाबला खुल चुका है पूरी तरह से।
तकरीबन देखा जाए विचुम्बे क्रिकेट टीम इस मुकाबले में हावी होती हुई मेजबानों के ऊपर। अच्छी गेंद ड्राइव यहाँ पर किया है, मुकाबला अब उनके गिरफ्त से निकल चुका है और दूसरे दौर में काफी शानदार और दमदार यहाँ पर प्रदर्शन करती हुई और दूसरे दौर का अपना प्रवेश फिक्स करते हुए बिल्कुल मैं कहूंगा विचुम्बे क्रिकेट टीम। प्राणांची त्यांनी दिली आहुती, अनमोल प्राणांची त्यांनी दिली आहुती, त्यांच्या पराक्रमाची त्यास आज दे प्रचिती। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड करण्यात येतो तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याची निवड करण्यात येतो तो 28 धावांची बहारदार खेळी करणारा करण सुरते मॅन ऑफ द मॅच। तर या मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी मी सन्माननीय अरुणजी वाघमारे साहेब विद्यमान सरपंच उत्सर्ली खुर्द यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या ठिकाणी गौरव करायचा आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय राम म्हात्रे साहेब आणि बीडी पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं असं पारितोषिक, अजित भोईर यांना 500 रुपयाचं पारितोषिक आपण यायचंय। आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी करण सुरते आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक,